नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचन. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असा मऊ रसरशीत आज आपण बनवूया गाजर हलवा. पहा इथं गरमागरम गाजर हलवा आपला तयार आहे. अगदी गाजराचा सीझन सुरू झाला आहे. बाजारामध्ये बरेच ठिकाणी गाजर आलेले आहेत आणि गाजराचा स्वाद घेण्यासाठी आपल्याला इथं हलवा बनवायचा आहे. चला तर वेळ न घालवता आपल्याला याची साहित्य कृती पाहूया. फार सुंदर चवीचा हा गाजर हलवा होतो. करून पहा तुम्ही. अगदी झटपट होणारा आहे आणि कोणीही सहज बनवू शकेल असा हा आपण बनवलेला आहे. तर पहा इथं 1 किलो मी गाजर घेतले. गाजर स्वच्छ धुतले आणि किसून घेतलेले आहेत. पहा इथं गाजर धुताना स्वच्छ धुवा. त्याच्यावरची माती, घाण, धूळ असते ती सगळी स्वच्छ करायची. एका कपड्याच्या सहाय्याने गाजर पुसून घ्यायचे आणि ते किसून घ्यायचे. व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी गाजर किसायला तर सगळ्यांनाच येतात, त्याच्यामुळे किसून गाजर न दाखवता डायरेक्ट आपण इथं किसलेले 1 किलो गाजर घेतलेले आहेत. पहा इथं आता आपण एक कढई घ्यायची. कढईमध्ये आपल्याला 100 ग्रॅम तूप घ्यायचं आहे. 1 किलो गाजराला किती प्रमाण हवं त्या प्रमाण मी बरोबर परफेक्ट प्रमाणात आज इथं आपण गाजर हलवा बनवतो आहे. जेवढं मी प्रमाण सांगते तेवढ्या प्रमाणामध्ये जर तुम्ही गाजर हलवा बनवला तर नक्कीच हा हलवा खूप छान होतो. रेसिपी आपली फसत नाही. तर इथे 100 ग्रॅम मी तूप घेतलेलं आहे आणि तुपावरती काही ड्रायफ्रूट्स मी तळून घेते. इथे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. मी काजू घेतलेत, बदाम घेतलेत आणि काही बेदाणे म्हणजे मनुके घेतलेले आहेत 10 ते 12. आता तुपावरती हे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. तुपावरती जेव्हा आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतो तेव्हा छान असे क्रंची म्हणजे अगदी कुरकुरीत आपल्याला गाजर हलव्यामध्ये लागतात. इथं पहा 2 ते 3 मिनटासाठी हे आपण तळून घेऊया. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती हे ड्रायफ्रूट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता काढून घेऊया आपण. फार छान चवीचा हा गाजर हलवा होतो आणि याला आपल्याला मावा, खवा किंवा मिल्क पावडरची अजिबात गरज पडत नाही. तुम्ही व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पाहत राहा. बरोबर तुमच्या लक्षात येईल आपण कशा पद्धतीने गाजर हलवा बनवलेला आहे. झटपट होणारा आहे आणि त्याचबरोबर चवदारही होतो. ड्रायफ्रूट्स आपण काढून घेऊया आणि याच्यावरती आपल्याला आता गाजर परतून घ्यायचं आहे. पहा इथं हे गाजर जे मी किसून घेतलेलं आहे ते थोडंसं हलक्या हाताने आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचा आहे. पहा पूर्ण एकदम दाबून पूर्ण सुक्कं करू नका. थोडासा हलक्या हाताने गाजराचा आपल्याला रस काढून घ्यायचा. म्हणजे कसं आहे झटपट गाजर परतलं जातं आणि हलवा वेळ लागत नाही आपल्याला रेसिपीला. पहा इथं थोडंसं मी दाखवते तुम्हाला. हलक्या हाताने मी रस काढून घेते. संपूर्ण रस काढू नका. थोडासा असा हलक्या हाताने पिळून घ्या गाजर. म्हणजे तुपावरती व्यवस्थित गाजर परतलं जातं आणि पटकन आपला हलवाही तयार होतो. इथं पहा सगळे गाजर मी व्यवस्थित पिळून घेतले. त्याचा रस काढून घेतला आणि आता तुपावरती आपल्याला गाजर परतून घ्यायचे आहेत. कढई माझी छोटी पडते. आपण थोडंसं कढई बदलून घेऊया. पहा इथं या कढईमध्ये 1 किलो गाजर बसत नाही आहे. कढई छोटी आहे. बरोबर परफेक्ट प्रमाणात आपण आज इथं गाजर हलवा बनवतो आहे. पाहू शकत असाल तुम्ही. छान असं एक 15 ते 20 मिनटासाठी हा 15 ते 20 मिनटामध्ये गाजर हलवा तयार होतो. एक 8 ते 10 मिनटासाठी आपल्याला हे गाजर छान असे परतून घ्यायचे आहेत. जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत हे गाजर आपल्याला परतत राहायचे आहेत. आणि जेवढे तुम्ही हे गाजर तुपावरती भाजून घेणार किंवा परतून घेणार तेवढा हा गाजर हलवा चवीला फार छान होतो. पहा इथं कढई मी बदललेली आहे. थोडीशी मोठी कढई घेतली. आता व्यवस्थित असा हा हलवा आपल्याला गाजर जे आहेत हे व्यवस्थित परतता येत आहेत. पहा इथं 100 ग्रॅम तुपावरती मी हे गाजर परतून घेते. सुरुवातीला जे आपण तूप घातलं होतं कढईमध्ये तेवढंच त्याच तुपावरती मी इथं हे गाजर परतत आहे. लक्षात ठेवा 100 ते 150 ग्रॅम आपल्याला इथं तुपाची गरज पडणार आहे. थोडंसं तुपाचं आपल्याला गरज पडली तर आपण 1-2 चमचे तूप वरून घेऊया. म्हणजे छान असा रसरशीत हा हलवा तयार होतो आणि चवीलाही छान लागतो.
2 चमचे मी तूप घेतलं आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा हा गाजर आपण परतून घेऊया. मी तुम्हाला व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे, पण कशाप्रकारे आपण हा हलवा केला तेही लक्षात यायला पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे हा गाजर जे आहे हे पूर्ण कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपण गाजराचा कलर बदलत नाही, कलर बदलेपर्यंत गाजर परतलं, तर व्यवस्थित असं गाजर शिजलं जातं आणि कच्चं राहत नाही. काही वेळेला काय होतं, हलव्यामध्ये आपण जे गाजराचा हलवा करतो त्याच्यामध्ये गाजर कचकच लागते. तर कचकच गाजर न लागता किंवा गाजर कच्चं न राहता आपल्याला हे छान असं परतून घेतलं म्हणजे गाजर मऊसर होतं आणि व्यवस्थित शिजलं जातं. पहा इथं अगदी 7 ते 8 मिनटासाठी हे गाजर आपल्याला कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं. तुपावरती छान असं हे गाजर भाजून झालं की आपण याच्यामध्ये साखर घेऊया. 1 किलो गाजर आपण घेतलेलं आहे आणि 1 किलो गाजरासाठी आपल्याला 200 ग्राम साखरेची गरज आहे. मी इथं 200 ग्राम साखर वापरलेली आहे, पण तुम्हाला किती गोड हलवा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं साखर वापरू शकता. पण 200 ग्राम साखरेमध्ये छान असा गोडसर हा हलवा तयार होतो. परफेक्ट प्रमाण आहे 1 किलो गाजराला 200 ग्राम साखर. अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये हा हलवा आपण बनवत आहोत. जर तुम्हाला इथं साखरेच्या ऐवजी गूळ वापरायचा असेल तर आपल्याला दुधाचा इथं वापर न करता फक्त गुळाच्या पाकामध्ये हा हलवा करून घ्यायचा. पण आज इथं मी दूध आणि साखरेचा हलवा बनवत आहे. तर इथं पहा 200 ग्राम मी साखर घेतली आहे आणि साखरेवरती आता हे गाजर पुन्हा एकदा 4 ते 5 मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं. पूर्णपणे साखर विरघळत नाही तोपर्यंत हे आपल्याला मिडियम गॅसवरती परतत राहायचे. लक्षात ठेवा, जेव्हा आपण गाजर हलवा बनवतो तेव्हा एकसारखा हा जो गाजर आहे हे एकसारखं आपल्याला परतत राहायचं आहे. थोडंसं जरी तुम्ही दुर्लक्ष केलं किंवा थोडंसं जरी परतायचं बाजूला झालात तरी हे खाली लागू शकतं. म्हणून काय करायचं, आपल्याला घेतानाच जाड तळाची कढई घ्या म्हणजे खाली करपणार नाही. किंवा नॉनस्टिक जर कढई तुमच्याकडे असेल तर नॉनस्टिक कढईमध्ये हा हलवा फार छान होतो. तर इथं पहा साखर घालून हे गाजर मी छान असं परतून घेते. पूर्णपणे साखर ही आपल्या गाजरामध्ये विरघळून घ्यायची आपल्याला. साखरेचेही कण आपल्याला ठेवायचे नाही आहेत, कारण बऱ्याच वेळेला साखरेचीही कचकच हलव्यामध्ये लागते. तर तशी कचकच लागू नये म्हणून थोडी साखर पूर्ण त्याचा विरघळेपर्यंत आपल्याला गाजर परतत राहायचं. साखर पूर्ण विरघळली आहे आणि गाजराचा कलरही तुम्हाला दिसत असेल. छान असं ऑरेंज कलरवरती गाजर परतत आलेलं आहे आपलं. आता याच्यामध्ये 100 मिली आपण दूध घेतलेलं आहे. हे पहा 1 वाटीभर मी दूध घेतलं. ही वाटी 100 मिलीची आहे. तर 1 किलो गाजर हलव्यासाठी आपल्याला 100 मिली दुधाची गरज आहे. इथं 4 चमचे मी दुधावरची फ्रेश साय घेत आहे. 4 चमचे दुधावरची साय आणि 100 मिली दूध म्हणजे 1 वाटीभर दूध आपल्याला इथं घ्यायचं आहे. 1 वाटी दुधावरती आणि 4 चमचे साईवरती हा गाजर हलवा आपण आता परतून घेतो. पहा इथं आपण मावा घातलेला नाही आहे, खावा घातलेला नाही आहे किंवा दूध पावडरचाही वापर इथं केलेला नाही. दूध आणि दुधावरच्या साईवरती आपण हा हलवा तयार करून घेतो आहे. 4 चमचे दुधावरची साय आणि त्याचबरोबर 1 वाटीभर दूध. 1 वाटी दूध म्हणजे 100 मिली किंवा 150 मिली होऊ शकतो. माझ्याकडे 1 वाटी आहे, त्या वाटीच्या प्रमाणामध्ये मी इथं दूध घेतलेलं आहे. आणि 1 किलो गाजरसाठी तेवढं दूध पुष्कळ होतं. तर पहा इथं आता एवढ्या दुधावरती आणि 4 चमचे साईवरती आपण हा गाजर हलवा आहे हा छान असा दूध आटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. अगदी 10 ते 15 मिनटाची प्रोसेस आहे. गॅस मिडियम ठेवा आणि सतत हा ढवळत राहा. थोडासा जरी बाजूला तुम्ही केलात तरी खाली लागण्याचा संभव असतो. म्हणून मी सांगितल्याप्रमाणे नॉनस्टिक कढईमध्ये जर तुम्ही केलात तर खाली लागण्याचा प्रश्न येत नाही. आणि जर साध्या कढईमध्ये केलात तर कढई जाड बुडाची घ्या किंवा जाड तळाची घ्या. पहा इथं हळूहळू आपलं दूध पूर्णपणे आटत आहे आणि दुधामध्ये हा पूर्ण जे गाजर आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही दुधामध्ये हे गाजर छान असं मऊसर शिजवता तेव्हा हलवा चवीला अप्रतिम होतो. पहा इथं सतत मिडियम गॅसवरती एकसारखा आपल्याला हा 10 ते 15 मिनटासाठी हलवून घ्यायचा. बऱ्यापैकी आपलं दूध आटत आलेलं आहे. आता हे जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतले होते ते ड्रायफ्रूट्स घेऊया. पहा इथं
तुम्हाला पूर्ण प्रोसेस मी दाखवते आहे कशा प्रकारे आपण हलवा बनवला. अशा पद्धतीने जर तुम्ही हलवा बनवला तर अप्रतिम चवीचा हा हलवा होतो. करून पहा तुम्ही. आणि इथं जर तुम्ही गुळाचा वापर केलात साखरेऐवजी तर तुम्ही मग खावा किंवा मावा या हलव्यामध्ये वापरू शकता. तर पहा इथं पूर्णपणे हे दूध आटलं आहे आपलं आणि तुम्हाला पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असा हा हलवा तयार झाला आहे. आता आपण सर्व करूया. पूर्ण आपण बाऊल भरले. देवाला नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने मस्त असा रसरशीत मऊ लुसलुशीत गाजर हलवा आपला तयार झाला आहे. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.